थांब रे. बाय बाय. स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भावाच्या एका नव्या कोराच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि आज आहे रविवार प्लस आज आहे संकष्टी. आणि संकष्टी आहे म्हटलं तर आपण आज जाऊया की गणपती बाप्पाच्या मंदिरात. आणि हा माझा प्लॅन कधीपासून चालू होता संकष्टीचा. तर बहिणाबाई आज बोलली की चल मी पण येते. आईसाहेब येत नाहीत कारण आईसाहेब बोलते घरात जरा काम आहे. म्हटलं मी नाही येत तुम्ही जावा. आईला पण घेऊन जाणार होतो. आणि आज आपण जातोय नालासोपारामध्ये ना एक सुंदर असं ना गणपती बाप्पांचं मंदिर आहे जे हिडन आहे, खूप जणांना माहीत नाही आणि अंडरग्राऊंड आहे. तर म्हटलं मी पण पहिल्यांदा जातोय तर त्यामुळे म्हटलं जाऊन येऊया आपण. आणि तिथे स्वामींचा मठ पण आहे सुंदर असा. तर स्वामींचं पण दर्शन घेऊया आणि गणपती बाप्पांचं पण दर्शन घेऊया. तर जे पण जण व्हिडिओ बघतायत ना तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. आणि ना कसा वाटला व्हिडिओ हा नक्कीच कमेंट करा मला. आणि मैनाबाई रेडी झालेले आहेत तर मस्तपैकी चालू करूया आपल्या ब्लॉगला. तर मित्रांनो मी आलो आहे नालासोपारा वेस्टच्या बस डेपोला. तर इथून आहे ना वाघोलीला जाणाऱ्या 2 बस लागतात, 251 आणि 252. तर आपल्याला जायचं आहे ना तिथे वाघोली नाक्याला, तिथे 251 बस लागते. 202 बस लागलेल्या, तर एक गेली, आता एक लागली. बघूया आपण 251 बस कधी भेटते. कारण 20-20 मिनिटाचा लॅब्स आहे, त्यानंतर बस लागतात. आता आपल्याला कधी बस भेटते ते बघूया. तर मित्रांनो 252 बस लागली आहे. आणि ना हे लोक बोलतात की 252ची बस पण जाते वाघोलीला, 51 पण जाते आणि 52 पण जाते. चला आता बसमध्ये जाऊया आणि डायरेक्ट भेटूया वाघोली नाक्याला. मित्रांनो फायनली आपण वाघोली नाक्याला उतरलो. आणि हे बघा जागोजागी आहे ना ते गणपती मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. आणि इथे वाघेश्वर माता मंदिर पण आहे इथे पुढे. चला जाऊया आपण. तर मित्रांनो वाघोली नाक्याला जर आलो आपण तर आपल्याला आहे ना 15 रुपये पर पर्सन तिकीट लागते. लेडीज लोकांची हाफ अमाऊंट आहे. 15 रुपयामध्ये आपण नालासोपारा ते वाघोली नाक्यापर्यंत येऊ शकतो. आणि विरारवरून जर कोणी वाघोलीला येत असेल तर आपल्याला 10 रुपयात आहे ना रिटर्न तिकीट भेटते. म्हणजे टोटल आता माझी खर्च बघायला गेला ना तर 25 रुपये झाले आपल्याला स्वामींच्या मठाकडे जायला. तर जाऊया, इथून काहीतरी 5-10 मिनिटाचा रस्ता आहे. चला जाऊया. तर मित्रांनो आपल्या स्वामींच्या मठाकडे जाताना आहे ना सुंदर असं ना गाव लागतं. म्हणजे कोणी एक्सपेक्ट नाही करू शकत नालासोपारामध्ये असं काही गाव असू शकतं. कारण कसं माहिती आहे काय बघा, कारण नालासोपाराचं जो रश आहे त्याला बघून येते असं वाटत नाही की ह्या साईडला असं काय असेल. आणि हे ना मित्रांनो नालासोपारा स्टेशनवर नाही ना आपल्याला 251 आणि 252चे दोन्हीला बस येतात इथे. खूप जणांचे व्हिडिओ बघून मी सांगितलेलं 251ची बस फक्त येते, तर नाही 252ची पण बस वाघोली नाक्याला सोडते आपल्याला. तर मित्रांनो स्वामींच्या मठाकडे जाताना वाघोलीची सुंदर अशी लेक लागते, एकदम भारी आहे बघा. ते मासे बघा एकदम मस्त असे आणि सुंदर अशी लेक आहे गावात एकदम. आणि तिकडे नारळाची झाडं आणि आहेत. आणि आपल्याला जायचं आहे या साईडला. आता इथून आहे ना जास्त मंदिर लांब नाही, तर मस्तपैकी आनंदात आराम करत जाऊया आपण. बघा मासे बघा एकच नंबर. मित्रांनो
इकडे येऊन आहे ना असं वाटतंय ना गावाला झाल्यासारखं वाटतं. एकदम गावची वाईट होते. हे बघा केळीची आणि झाडं आहेत मस्तपैकी आणि भारीच आहे. एकदम एकदम गावचं एन्व्हायरमेंट वाटतंय आणि मुंबईमध्ये असून गावाला आल्यासारखं वाटतंय. एकदम भारी. चला तर मित्रांनो इथे नेव्हिगेट केलेलं आहे गणपती मंदिराकडे जाण्याचा मार्ग इकडे. आता इथून खूप जवळ आहे. चला जाऊया. फायनली आपण आलो आहे आणि इथून आपला प्रवेशद्वार चालू होतो आणि इथे आहे ना गाड्यांची पार्किंग आहे. तर चला आतमध्ये जाऊया. समोरच स्वामींच्या मठाचं नाव दिसतंय. चला मित्रांनो फायनली पोचलो स्वामींच्या मठात. हे बघा सुंदर असं स्वामींचं दर्शन झालंय. चला दर्शन घेऊया. मित्रांनो मस्तपैकी स्वामींचं दर्शन झालं. बघा सुंदर अशी स्वामींची प्रतिमा आहे. त्यांना सर्वजण मस्तपैकी रिलॅक्स करून बसले. थोडा वेळ बसूया आणि गणपती बाप्पांचे दर्शन घेऊया. बहिणाबाई कसं आहे? मस्त आहे ना? खूप छान आहे ना? एक नंबर मंदिर आहे. मी फर्स्ट टाईम आलो आहे वाघोलीला. भुईगावला गेलेलो स्वामींच्या मठात, पण वाघोलीला फर्स्ट टाईम आलो आहे. गणपती बाप्पांच्या मंदिरात पण फर्स्ट टाईम जाणार आहे. बघूया कसा काय एक्सपिरियन्स आहे. स्वामींच्या मठाचा एक्सपिरियन्स एकदम भारी होता. आता गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया थोड्या वेळ. मित्रांनो स्वामींचं मस्तपैकी दर्शन झालं. आता आहे ना गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया, ते पण अंडरग्राऊंड मंदिरात. चला जाऊया आणि दर्शन घेऊया मस्तपैकी. मित्रांनो संकष्टी असल्यामुळे ना गर्दी बघ इथे बाप्पाच्या दर्शनाला. कधी दर्शन होईल का? चलो बाय. तर मित्रांनो सुंदरसं गणरायाचं दर्शन झालं. गर्दी जाम होती म्हणून प्रॉपर व्हिडिओ काढता आला नाही. अजून पण गर्दी आहे. तर मस्तपैकी दर्शन झालं बाप्पांचं. आणि बघा गुढीपाडव्याला आणि ना मस्तपैकी सजावट केलेली. सुंदर असं मंदिर आहे. जास्त खर्च पण नाही होत. खूप भारी आणि स्वामींचं पण सुंदर दर्शन होतं आणि बाप्पांचं पण सुंदर दर्शन होतं. तर नक्कीच इथे या. हे बघा इथे स्वामींचं मंदिर आहे आणि इथे गणपती बाप्पांचं मंदिर एक नंबर. तर मित्रांनो इथे आल्यावर ना बाळूमामाचं सुंदर दर्शन घेता येतं. मला बाळूमामाचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो मस्तपैकी दर्शन घेऊन आल्यावर आहे ना इथे महादेवांची सुंदर अशी पिंडी आहे. आणि इथे ना लहान मुलांसाठी खेळण्यासाठी काय काय आहे. सिसॉ आहे, झोपाळा आहे या साईडला. मस्तपैकी सगळ्यांचे मनोरंजन.
तर मित्रांनो, सुंदर असं स्वामींचं आणि गणपती बाप्पांचं दर्शन झालं आणि खूप भारी वाटलं, कारण संकष्टीच्या दिवशी मस्तपैकी गणपती बाबांचं पण दर्शन झालं आणि जवळ आहे, जास्त लांब नाही. मस्तपैकी कसं वाटलं हा व्हिडिओ ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर कोणी नवीन असाल ना, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला कंटेंट आणि आवडला असेल. तर अशाच भेटू आपण अशाच नवनव्या गोऱ्याच्या ब्लॉगमध्ये. चला आता जातो आपण घरी. जय शिवराय.